पहिलंच वर्ष आहे माझं शिवमुद्राचं. खूप भारी वाटतंय, खूप वेगळा अनुभव आहे. आणि आता आम्ही तांबडी जोगेश्वरीला वाजवत आहे आणि अजून आमचे तुळशीबाग, केसरीवाडा, भाऊरंगारी संध्याकाळी आणि मंडई वगैरे आहे. सो खूप छान आहे एक्सपिरियन्स, खूप भारी वाटतंय. थँक्यू. वाटतंय आणि आज विसर्जन आहे बाप्पाचं. दुःख पण वाटतंय की आज बाप्पा चालले, पण तेच एक वातावरण छान आहे, खूप छान वाटतंय. खूप माहोल खूप चांगला आहे आजचा. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. खूप आनंदाचं वातावरण आहे. माझा खूप भारी अनुभव आहे. मी गेले 12 वर्ष झाले या पथकामध्ये सलग वादन करतोय आणि दरवर्षी मला मानाचे गणपती मिळतात आणि आम्हाला ते भाग्य लाभलं आहे की आम्हाला दरवर्षी मानाचे गणपती मिळतात आणि आम्ही देवाला म्हणजे आम्ही एक प्रकारे आमचं वादन सादर करतो. हे आमच्यासाठी खूप भाग्य आहे. सो गणेशोत्सव हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खूप जास्त भारी होईल अशी गणपतीचरणी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि अगदीच गणपती म्हणलं की सगळ्यांनाच खूप छान वाटतं. एक वेगळा ऑरा असतो प्रत्येकाचा. आणि मिरवणुकीत वाजवणं, मानाचे गणपती तर सगळेच आहेत, सगळेच मानाचे गणपती आहेत, पण लक्ष्मी रोडला वाजवणं, या ऑरात वाजवणं एक खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो. सगळ्यांना खूप वाजवताना बघून स्वतः वाजवताना एक वेगळी फिलिंग खूप छान असते. ती खूप छान वाटतं. गणपती बाप्पा मोरया. हे पथकामध्ये पहिलंच वर्ष आहे. सो माझं मी लहानपणापासून स्वप्न होतं की असं मिरवणुकीत वाजवायचं आणि लहानपणापासून स्वप्न होतं की बेलबागमध्ये वाजवायचं. आज ते पूर्ण होणार आहे. सो आता लेट्स सी. खूप एक्सायटेड आहे मी. माझं या पथकात पहिलंच वर्ष आहे, पण याच्या आधी मी दुसऱ्या पथकात पण वाजवलेलं आहे. तर ह्या पथकात वाजवायचं कारण असं की ह्या पथकाला मानाचे गणपती भेटतात आणि ह्या पथकाचा एक्सपिरियन्स खूपच छान आहे. आणि गणपती बाप्पा मोरया.